greet you in the name of Lord Jesus Christ on the first Sunday of June 2020. जूनच्या पहिल्या रविवारी जून 2020 ह्याच्या पहिल्या रविवारी प्रभू येशूच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत असो. It is a lovely, loving and extremely lovable name. आणि किती सुंदर, किती प्रेमळ, किती अद्भुत असं नाव आहे हे. He is so kind to the human being when he was sent by his heavenly Father. आणि किती अद्भुत अशी गोष्ट आहे की असा व्यक्ती आपल्या ह्या जगामध्ये आला जेव्हा पित्याने त्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवलं. He is the only begotten son of the heavenly Father. परमपित्याचा एकुलता एक पुत्र तो आहे. But the heavenly Father so much loved the human being that he sent his only begotten son on this earth to save the human being from the sin. पण परमपित्याने इतकं प्रेम आपल्या प्रत्येकावर, तुमच्यावर, माझ्यावर, संपूर्ण मानवजातीवर केलं की त्या एकुलत्या एका पित्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगासाठी, पाप मोक्षासाठी, तुमच्या माझ्या पाप मोक्षासाठी पाठवला. Jesus loved the human being as much as his Father loved us. प्रभू येशूने, पुत्र प्रभू येशूने इतकं प्रेम आपल्यावर केलं, तुमच्यावर, माझ्यावर इतकं प्रेम केलं. किती प्रेम केलं? जेवढं परमपित्याने आपल्या प्रत्येकावर प्रेम केलं तेवढंच प्रभू येशूने आपल्यावर प्रेम केलं. He taught the human being with parables. आणि दाखले देऊन प्रभू येशूने ह्युमन बीइंग्स, मानवाला शिकवण दिली. Miracles. चमत्काराद्वारे शिकवण दिली. And even with other meanings. आणि वेगवेगळ्या दाखल्याद्वारे, चमत्काराद्वारे, वेगवेगळ्या वचनाद्वारे, वेगवेगळ्या रूपाने प्रभू येशूने आपल्या मानव जातीला शिकवण दिली. When Lord Jesus Christ saw that the crowd is not grasping the subject in one mean, then he adopted the second mean, third mean, and so many means. आणि काय झालं, प्रभू येशूने पाहिलं की अरे हा जमलेला जमाव माझ्या ह्या एका पद्धतीने ह्यांना कळत नाही, तर प्रभू येशूने दुसरी पद्धत वापरली, मग तिसरी पद्धत वापरली. अशा बऱ्याच पद्धती प्रभू येशूने वापरलेल्या आहेत आपल्याला समजवण्यासाठी देवाचं वचन. So that human being should understand the word of God clearly. इतक्या वेगवेगळे माध्यम, वेगवेगळ्या पद्धती प्रभू येशूने का वापरल्या? कारण आपल्या मानव जातीला परमेश्वर देवाचं वचन समजावं ह्याकरिता. And Luke, here we are seeing the parable from Luke 15th chapter and verses 11 to 32. आपण आज एक दाखला बघणार आहोत, प्रभू येशूने सांगितलेला दाखला. संदर्भातलं वचन आपण काढूया. लूककृत शुभवर्तमान ह्याचा 15वा अध्याय आणि वचन बघूया आपण 11व्या वचनापासून 32व्या वचनापर्यंत. And this service is being conducted by Christ Gospel Church, Narayan Chal, Permini. आणि ही संडेची सर्व्हिस भक्ती, ही संडेची भक्ती, रविवारची भक्ती ख्रिस्त सुवार्ता मंदिर, नारायण चाळ, परभणी इथून घेतल्या जात आहे. And here he is using the word Father. आणि इकडे आपण बघतो की प्रभू येशू इथे या दाखल्यामध्ये पिता हा शब्द वापरलेला आहे. And here he is referring to his Father, the heavenly Father, and our heavenly Father. इथे जो दाखल्यामध्ये जो बाप आहे तो बाप म्हणजे परमपिता, स्वर्गातील परमपिता ह्याला बोध असा आहे. The story is about the Father's story. आणि हा जो दाखला आहे, ही जी गोष्ट आहे, ही एका वडिलांची गोष्ट आहे. He is the central character in this parable. आणि ह्या दाखल्यामधला हा सेंटर फिगर म्हणजे मध्य, सगळ्यात आकर्षून घेणारा मध्य केंद्रबिंदू कोण आहे? तर ह्या दाखल्यामधला जो बाप आहे, पिता आहे, तो आहे. And Jesus is clearly referring to his heavenly Father and teaching us to be good fathers like the heavenly Father.
आणि प्रभू येशूने काय केलं, ह्या दाखल्याचा उपयोग करून ह्या दाखला सांगून परमपित्याला ह्या दाखल्यातल्या पित्याला घेऊन बोधलेलं आहे. म्हणजे आपण जे जगिक वडील आहोत ते जगिक वडील आपण कसं राहावं, कसं वागावं हे आपण शिकू शकू. How we should behave with our children, how we should be kind with our children, when we should be strict with our children, and when we should be kind with our children. या दाखल्यावरून आपण जे वडील लोक आहेत आपण ही गोष्ट शिकली पाहिजे की आपण आपल्या लेकरांसोबत केव्हा मवाळ राहिलं पाहिजे, केव्हा स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे, कडक राहिलं पाहिजे, केव्हा त्यांच्यावर दया केली पाहिजे, केव्हा त्यांना रागावलं पाहिजे, कशी त्यांना शिस्त लावली पाहिजे. म्हणजेच इन शॉर्ट कसं एका वडिलांनी आपल्या लेकरांसोबत राहिलं पाहिजे. And the golden verse of the Bible is St. John 3rd chapter and 16th verse. God so loved the world that he sent his only begotten Son, so that whoever believeth in him should not perish but have everlasting life. आणि बायबलचं गोल्डन वर्ड्स म्हणजे गोल्डन सुवर्ण वचन कोणतं आहे बायबलचं, तर योहान 3:16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगासाठी दिला, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. Here the word whoever believeth in him is the most important word, whoever. आणि इथे कोणत्या शब्दांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, जो कोणी त्याचवर म्हणजे जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. There is no particular caste, there is no particular religion, there is no particular name, but whoever. इकडे कोणाची जात पात रंग भेद वर्ण जे काही आहे असं दिलेलं नाहीये, तर असं वचन आहे की जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, जो कोणी तो असेल. And here we have to he has clearly shown us 2 points very clearly, and we have to glean those points in our life as fathers. आणि आपण हा जो दाखला आहे लुकृत वर्तमान 15वा अध्यायाचा तो दाखला आहे, उधळ्या पुत्राच्या दाखल्यावरून आपण जे वडील आहोत त्यांनी 2 टिप्पणी घेतल्या पाहिजे ज्या प्रभू येशूने क्लिअर स्पष्ट रीतीने तिथे सांगितलेल्या आहेत. As in Marathi it is translated Dohya Putra, that is prodigal son in English. उधळ्या पुत्र मराठीमध्ये प्रॉडिगल सन त्यालाच म्हणतात इंग्लिशमध्ये. And here the first thing is that fathers should learn to behave, to treat their children like the Heavenly Father. आणि पहिली टिप्पणी काय घेतो आपण वडील लोक की जसा परमपिता आपल्याला वागवतात, आपल्या संगती राहतात, तसंच आपण वडिलांनी देखील आपल्या लेकरांसंगती राहिलं पाहिजे. The second point is that fathers should understand the mentality, the difference in age of our children. दुसरी टिप्पणी काय आपण घेऊ शकतो की जी मेंटॅलिटी आहे, विचार करण्याची विचारधारा जी लेकरांची आहे ती विचारधारा आपण वडिलांनी समजली पाहिजे. आणि जो वयाचा आपला डिफरन्स आहे, वयाचा जो डिफरन्स आहे तो देखील आपण वडिला ह्या नात्याने समजला पाहिजे आपल्यामध्ये आणि लेकरांमधला. And these are the 2 beautiful points we have to adopt as fathers in our life. आणि ह्या सर्व गोष्टी, ह्या 2 गोष्टी स्पेशल करून आपण वडील ह्या नात्याने अडॉप्ट केल्या पाहिजे, हस्तक धारण केल्या पाहिजे. First point here is आणि पहिला मुद्दा असा आहे, we earthly fathers have to learn the characteristics, the beautiful nature of our Heavenly Father. आणि आपण पहिला मुद्दा शिकूया यामधला संदेशामधला पहिला मुद्दा, आणि तो असा आहे की देवाचे, आपल्या परमेश्वर देवाचे जे सद्गुण आहेत ते सद्गुण आपण जसा परमेश्वर आपला बाप आहे त्या रीतीने त्याचे सद्गुण आपण बाप ह्या नात्याने ते शिकले पाहिजे. God the Father never stops loving the children on the earth.
आणि जो परम पिता आहे, आपला जो स्वर्गातला पिता आहे, तो कधीच आपले लेकरं जे आहेत त्यांच्यावर प्रेम करणं कधीच थांबवत नाही. Here in this parable, this earthly father never stops loving his two sons. आणि दाखल्यामधला बाप आपण बघतो की हा दाखल्यामधला जो बाप आहे तो वडीलधारा जो त्याचा मुलगा आहे आणि धाकटा जो मुलगा आहे त्यांच्यावर प्रेम करणं कधीच तो थांबत The नाही. father in the parable watches, waits, and loves his younger child. दाखल्यामधला जो बाप आहे तो बाप आपला लहान मुलगा ह्याची वाट बघतो, त्याच्यासाठी थांबलेला आहे आणि तो सतत आणि सतत त्याची वाट बघत असतो. Here, Lord Jesus Christ has never told how much this father waited. आणि दाखल्यामध्ये प्रभू येशूने असा टाइम पिरियड दिलेला नाही की किती दिवस, किती महिने, किती आठवडे, किती वर्ष ह्या वडिलांनी आपल्या धाकट्या मुलाची वाट पाहिली असा टाइम सांगितलेला नाही. But one thing is sure, that he waited and waited from the moment his son left, the younger son left him with his astray behavior. पण एक गोष्ट आपल्याला इकडे समजायला येते की हा जो बाप आहे, दाखल्यामधला बाप आहे, ज्या क्षणापासून त्याचा हा धाकटा मुलगा घर सोडून निघून गेला, अगदी त्या क्षणापासूनच तो आपल्या मुलाची वाट पाहत आहे. तो केव्हा परततो, केव्हा येईल. I want my share of wealth, oh my father. आणि हा धाकटा मुलाने काय केलं, आपला सर्व मालमत्तेचा हिस्सा घेऊन तो त्याच्या बापाच्या घरून निघून I गेला. don't want to stay with you my father. आणि तो म्हणाला, बाबा मला माझ्या मालमत्तेचा हिस्सा देऊन टाका आणि मला तुमच्या सोबत राहायचं नाहीये. Because I have to make entertainment with my friends, oh father. आणि मला जायचं आहे, दूर देशी जायचं आहे, मौज मजा मला माझ्या मित्रांसोबत करायची आहे. Father never objected, but gave him the portion of his wealth. आणि आपण इकडे बघतो, काय बघतो की जो बाप आहे, ह्यामधला जो पिता आहे, त्याने कधीच या गोष्टीचा ऑब्जेक्शन घेतलं नाही, पण त्याला जे पाहिजे होतं बापाने त्या धाकट्या मुलाला देऊन टाकलं. The younger son left with all the money and wealth of his part. आणि हा बाप श्रीमंत होता आणि त्याने सगळी मालमत्ता घेतली, पैसा घेतला आणि सगळं घेऊन हा धाकटा मुलगा तिकडून निघून गेला. And God also loves his children like that. देव बाप पण, आपला परमेश्वर पण, देव बाप पण आपल्यावर ह्या बापाप्रमाणेच प्रेम करतो. And Jeremiah 31st chapter and 3rd verse. आपण बघूया यामधलं एक वचन, संदर्भातलं एक वचन की तो आपल्यावर किती प्रेम करतो. वाचूया आपण यिर्मया ह्याचा 31वा अध्याय आणि 3रं वचन. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो आहे, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. I have loved with my love. That's why I am really loving you, my human being. सार्वकालिक प्रेम वृत्तीने परमेश्वर पिता आपल्यावर प्रेम करतो आणि तो करत आलेला आहे आणि तो करतच राहील. And that is the verse. Even our children many a times make very angry to us. आणि कधी कधी आपण आपल्याला कळून चुकलेलं असेल की आपले लेकरं आपल्यावर कधी कधी फार रागावतात. Their behavior is irritable to us. आणि त्यांची वागणूक आपल्याला राग देऊन जाते, राग आणते. And we are also irritated with their behavior. आणि त्यांच्या वागण्याने आपल्याला देखील राग येतो. But here the father, though must be angry, but very kept quiet. आणि ह्या दाखल्यामधला जो बाप आहे तो पण रागावलेला होता, त्याला पण राग आला असेल, पण तो राग त्याने व्यक्त केला नाही, तो शांत राहिला. Here we see when the moment comes of
his younger son to come back to his home. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा कोणती वेळ येते? त्याच्या तो धाकटा मुलगा तो जेव्हा घरी येतो, ती जेव्हा ही वेळ येते, he really is very sad that he left. He made his father very, very sad. He's saddened, and that's why he comes back and also asks for punishment from his father. हा जो उधळा पुत्र आहे, धाकटा उधळा पुत्र जो निघून गेला, तो वापस काय येतो? कारण त्याला जाणीव होते, अरे मी चुकलेलो आहे, मी स्वर्गाविरुद्ध आणि माझ्या बापाविरुद्ध मी पाप केलेला आहे, याची जाणीव त्याला होते. आणि तो वापस त्याच्या वडिलांकडे, त्याच्या पित्याकडे येतो आणि तो काय म्हणतो वडिलांना की मला तुमचा पुत्र म्हणून नाही तर तुमचा चाकर म्हणून घरात ठेवा. I am not your son, O Father, but I am. Treat me like your servant, O Father. तोच स्वतः वडिलांना म्हणतो की बाबा तुम्ही मला माझ्या पुत्रासारखा नाही तर तुम्ही मला तुमच्या चाकरासारखं वागवा, कारण मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केलं And आहे. here we see the verse Luke 15th chapter and 19th verse. आणि आपण संदर्भातलं वचन बघूया. लूक शुभ वर्तमान 15वा अध्याय आणि 19वे वचन. आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही, आपल्या एका मोलकराप्रमाणे मला ठेवा. I am not suitable to call myself as your son, O Father. आणि इथे 19व्या वचनामध्ये लूक शुभ वर्तमान 15वा अध्याय 19व्या वचनामध्ये उधळा पुत्र आपल्या बापाला म्हणत आहे की मी तुमचा पुत्र म्हणावयाचा योग्य नाही. My clothes are torn, O my father. तर मला तुमच्या चाकराप्रमाणे ठेवा, माझे कपडे फाटलेले आहेत बाबा. My body smells, O Father. आणि माझ्या अंगातून घाणेरडा असा वास येतो बाबा. So please treat me as your servant, O Father. आणि मला तुमचा चाकर म्हणून तुम्ही वागणूक द्या. Not as a son. पुत्र म्हणून नाही तर चाकर म्हणून. But the father in this parable is ready to give pardon to him. आणि आपण इथे बघतो की हा जो ह्या दाखल्यामधला बाप आहे, तो बाप ह्याला क्षमा करण्यास रेडी आहे, तयार आहे. But not so easily, but with his fatherly authority. इतक्या सोप्या रीतीने नाही, तर आपल्या पित्या या नात्याने, फादर या अथॉरिटीने, पित्या या नात्याने, हक्काने माफ करायला तयार आहे. He says, I don't want to treat you as a servant. वडील काय म्हणतात त्या दाखल्यामधले त्या धाकट्या मुलाला की मी तुला चाकरासारखा वागू इच्छित नाही, But I want to treat you as my son only. तर मला तुला पुत्र म्हणूनच वागणूक द्यायची आहे, पुत्र म्हणूनच घरामध्ये ठेवायचं आहे. It is easier to be servant आणि चाकर होणं अगदी सोपं आहे, because there is no responsibility, there is no responsible things in the life of a servant. आपण बघतो चाकर होणं का सोपं आहे, कारण चाकराला काही जबाबदारी नसते, तो आरामात काम करतो, पण पुत्राला जबाबदारी असते. Here he doesn't want to snatch the authority of sonship from his son. पुत्रपणा या बापाला त्याच्या मुलाकडून हिसकावून घ्यायचा नाही. He wants the same responsibility to be bestowed on his younger son. तर त्याला काय करायचं आहे, बापाला पुत्रावर तीच जबाबदारी, म्हणजे पुत्राची जबाबदारीच बापाला त्या पुत्रावर, त्याच्या खांद्यावर लादायची आहे, टाकायची आहे. The father wants to know him that he is son and he can't go off with the responsibility of a son. आणि वडिलांना त्या धाकट्या मुलाला ही जाणीव करून द्यायची आहे की तू ह्या घराचा माझा मुलगा आहे आणि तू तुझी जबाबदारी नाकारू शकत नाही. You have to take the responsibility of a son of my family. तुला ह्या घराची पुत्र म्हणून, मुलगा म्हणून जबाबदारी घ्यायची आहे.
That is the authority of a father. आणि एवढं का हा बाप आपल्या मुलाला म्हणू शकतो, कारण बापाचा त्या मुलावर एवढा हक्क आहे. And here we see as earthly fathers, we want to mend our ways and just please our children unnecessarily. आपण जगिक वडील आहोत आणि आपल्याला कळून चुकलं असेल की आपल्याला आपल्या लेकरांचा हाजीर लाड करायचा असतो. But here this father in the family, in this story, says that I don't want to snatch your responsibility, but you have to do the work of a son in the family. आणि ह्या दाखल्यातला जो बाप आहे, तो बाप आपल्याला कळून चुकलेला असेल की त्याला ह्याची जबाबदारी हिसकून घ्यायची नाहीये, तर ह्या धाकट्या मुलावर जबाबदारी टाकायची आहे, पुत्राची जबाबदारी. You are the heir of this family. तू ह्या घराचा वंशज आहे, असं हा बाप त्याला म्हणत आहे. And here he has another son, that is an elder son. इकडे आपण बघतो इथे 2 मुलं आहेत, अजून एक मोठा मुलगा आहे, वडीलधारा मुलगा देखील या बापाला आहे. Here we see that he is with his father. आणि हा इतका चांगला आज्ञाधारक मुलगा आहे, हा बापासोबत नेहमीच असतो. He never leaves his father and is very obedient to his father. वडीलधाऱ्या मुलाने कधीच आपल्या वडिलांना सोडलेलं नाही, आज्ञेत राहिला आणि नेहमी तो आपल्या वडिलांसंगतीच राहिला. Works hard in the farm, obeys everything the father orders. तो शेतामध्ये काम करतो, वडिलांनी जे सांगितलं ते सर्व काम हा वडीलधारा भाऊ करत आहे. आपण ह्या दाखल्यामध्ये बघतो. Again we see that he sees that there is quite a revelry in the family, and bands are beating and everyone is very happy, and he calls one servant and asks him what is the reason here for this pleasantries. आपण इकडे बघतो की हा जो वडीलधारा मुलगा आहे, तो शेतामधून काम करून येतो आणि मग घरी आल्यावर बघतो की अरे इथे तर फार उत्साह चालू आहे, काय झालेलं आहे, एवढा उत्साह कशासाठी. आणि मग हा काय करतो, एका चाकराला बोलवतो आणि त्याला विचारतो की काय चालू आहे, एवढा उत्साह कशासाठी घरामध्ये. And he says, your younger brother has come who was not here all these years. व चाकर असं उत्तर देतो त्याला की तुझा धाकटा भाऊ आलेला आहे, जो इतक्या दिवस आपल्यामध्ये नव्हता, तो वापस आलेला आहे. His father realizes that this elder son is quite angry. ह्या सर्व गोष्टीची खबर वडिलांना पोहोचते आणि वडिलांना कळून चुकतं, ह्या बापाला, दाखल्यामधल्या बापाला कळून चुकतं की हा माझा वडीलधारा मुलगा रागवलेला आहे. And he asks his father, why you are happy when he has taken all the portion of his wealth and lost it in the foreign countries. वडीलधारा मुलगा आपल्या वडिलांना, आपल्या बापाला प्रश्न करतो की बाबा तुम्ही एवढं का आनंदी आहात, जेव्हा त्याने त्याचा हिस्सा नेला, मौज मजेत उडवला आणि अशा परिस्थितीत, अशी स्वतःची परिस्थिती करून तो वापस आला. You have not gave a party to anybody, not even a small goat kid as a dinner. तुम्ही मला तर कधी लाड केला नाही, कोणता वासरू तर माझ्यासाठी तुम्ही कापलं नाही, माझ्या मित्रांसंगती तर कधी तुम्ही मला पार्टी करू दिली नाही बाबा. But your son, you have killed one fattened calf.
पण जो तुमचा मुलगा धाकटा मुलगा एवढी मौज मज्जा करून एवढं काय काय करून वापस आला आणि त्याच्यासाठी तुम्ही एक सुंदर असं लठ्ठ असं वासरू कापलेलं आहे. Is it fair, O my father? आणि ही गोष्ट बरोबर आहे का बाबा? असा What- वडीलधारा आपल्या वडिलांना वडीलधारा पुत्र वडिलांना प्रश्न करत आहे. Though he is with his father, though this elder son is with his father, जरी हा वडीलधारा मुलगा बापासोबत नेहमी असला तरी but here that jealousy you can feel. इथे आपल्याला त्याला जलस फील होत आहे, त्याला जलस फील होत आहे हे आपण बघतो. You see that he never calls his brother as his brother, but calls him his son, father's son. इकडे आपण बघतो की हा जो वडीलधारा पुत्र आहे तो आपल्या धाकट्या भावाला भाऊ म्हणून म्हणत नाही, तर काय म्हणून उल्लेखत आहे की तुमचा मुलगा, म्हणजे वडिलाचा मुलगा, तुमचा मुलगा असं तो म्हणत आहे. Your son, O father, and never refers him as his own brother, younger brother. तो एक आपण इकडे बघतो, आपण नंतर संदेश झाल्यावर हे वाचूया वचन. तिथे आपण बघतो की हा वडीलधारा मुलगा आपल्या धाकट्या भावाला भाऊ म्हणत नाहीये, तर तो काय म्हणतो, बाबा तुमचा मुलगा. That is the method of this world. आणि आपण बघतो की ही जगाची पद्धत आहे, रीती आहे. Many times in our generation, in our families, many elder sons refer the younger brothers as my father's son. आणि आपण जगामध्ये बघतो की जे थोरले असतात, थोरले भाऊ बहीण असतात, ते काय करतात, धाकट्याला म्हणतात, धाकट्याला भाऊ किंवा बहीण म्हणत नाहीत, तर ते आई बाबा तुमचा मुलगा किंवा मुलगी असं म्हणत असतात. Here same type of jealousy we see of this elder brother. आणि त्याच प्रकारची जलसी, जळफळाहट आपण ह्या वडीलधाऱ्या मुलामध्ये, ह्या दाखल्यामध्ये बघतो. Never do that in your life. आपण ही गोष्ट शिकूया. जर आपण आपल्या कुटुंबामध्ये मोठे आहोत तर आपण ही गोष्ट कधी करू नये. Because here we see that this father in this story, in this parable, loves both the sons equally like the heavenly Father. आणि असं का करू नये, कारण ह्या दाखल्यामधला जो बाप आहे तो बाप दोन्हीही त्याच्या पुत्रांवर, मोठा वडीलधारा पुत्रा, धाकटा उधळा पुत्रा, हे दोन्ही अपोजिट कॅरेक्टर्स आहेत, चारित्र्य आहेत, तरी दोघांवर सारखंच प्रेम करतो जसं आपला स्वर्गीय पिता आपल्यावर प्रेम करतो. Our heavenly Father loves each and every son in this world equally. आपला जो स्वर्गीय पिता आहे तो स्वर्गीय पिता जगिक लेकरांवर, तुमच्यावर, माझ्यावर, आपल्या प्रत्येकावर सारखंच प्रेम करत असतो. And concluding this point, आणि आपण ह्या मुद्दा संपूया, याचा सारांश बघूया. and here the father says to his elder brother, बाप मोठ्या मुलाला म्हणतो, we have lived together, my elder son. म्हणजे बाप काय करतो, मोठ्या मुलाची समजूत काढत आहे. प्रश्न विचारला मोठ्या मुलाने, आपण ऐकला, मग बाप त्या मोठ्या मुलाची समजूत काढत आहे. काय म्हणतो की बाळा, आपण दोघं सोबत राहिलेलो आहे, आपण दोघं सोबत काम केलेलं आहे. We have shared the joys of this family every time together, oh my son. आणि आपण एकत्र काम केलेलं आहे, एकत्र ह्या कुटुंबाचा आनंद घेतलेला आहे We बाळा. have shared the responsibility of our family together, oh my son. ह्या कुटुंबाची जबाबदारी आपण दोघांनी एकत्रपणे पार पाडलेली आहे. But this your younger brother, पण हा जो तुझा धाकटा भाऊ आहे, he was very much abroad with his follies. तो काय, त्याने ह्या सगळ्यामध्ये हिस्सा घेतलेला नाही.
तो दूर देशामध्ये मौज मजा करण्यात, विचित्र वागण्यामध्ये, ज्या पद्धती चांगल्या नाहीत त्या पद्धतीमध्ये राहण्यामध्ये तो व्यस्त He राहिलेला होता. brought shame to the family, आणि त्याने कुटुंबाला लज्जा आणलेली आहे. but with the realization of his follies, he has come back. आणि त्याने जी चूक केली ती चूक तो जाणलेला आहे आणि पश्चाताप करून तो वापस आलेला आहे. He has come back with repentance and sadness. तो दुःखी मनाने तुटून वापस तो आपल्याकडे आलेला आहे. The father loves both of them equally. म्हणजेच आपण काय शिकलो यावरून, हा दाखल्यामधला बाप जो आहे तो दोन्ही पुत्रांवर, त्याच्या दोन्ही मुलांवर सारखंच प्रेम करतो. Second point is the earthly fathers also to love their children equally. आपण ह्यावरून काय शिकलो की जसा स्वर्गीय पिता आपल्या प्रत्येकावर सारखं प्रेम करतो, तसंच आपण वडील ह्या नात्याने आपल्या सगळ्या लेकरांवर सारखंच प्रेम केलं पाहिजे. And in this second point, दुसरा मुद्दा आपण we pray for on one or couple of points together for years together. आपण काय करतो, काही मुद्द्यांवर वर्षानुवर्ष प्रार्थना करत असतो. And then our prayers and those points are not accepted by the Heavenly Father. मग आपल्याला आपण ह्या इतक्या आपल्या आयुष्यात गोष्टी जाणल्या असतील, ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणीव झाली असेल की काही गोष्टी जी आपण वर्षानुवर्ष प्रार्थना करत आलेलो आहोत, देवाकडे मागणी घातलेली आहे, त्याचं उत्तर अजून परमेश्वराने आपल्याला दिलं नाही. But we don't think why our Heavenly Father hasn't listened or hasn't sanctioned our prayers. परमेश्वराला आपण इतक्या दिवस किंवा इतकी वर्ष प्रार्थना केली, पण आपण हा विचार कधी करत नाही की परमेश्वराने आपल्या प्रार्थनेचं उत्तर का दिलं नाही. Because the Father knows that this son is not in a position to listen me. कारण त्याच्या मागचं उत्तर असं असतं, आपल्या स्वर्गीय पित्याला परमेश्वराला माहित असतं की आता ही गोष्ट माझ्या लेकराला देणं योग्य नाही, तो ह्या गोष्टी समजण्यास त्या पोझिशन मध्ये नाही. And then there is a real story of a little daughter. आणि एक सुंदर असं उदाहरण आपण संदेशामध्ये ऐकूया, एक लहान मुलीचं उदाहरण. And the young father doesn't want to listen to this young daughter of 4-year-old. एक लहान मुलगी असते 4 वर्षाची आणि तिला काहीतरी पाहिजे असतं. ती वडिलांकडे ते मला द्या म्हणून खूप हट्ट करते आणि वडील जो असतो तो देखील तरुण असा वडील आहे, तो तिचं ऐकत नाही. He doesn't listen and he is learning what to sanction or